रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। स्टँड माझं द्यायचा उद्यापर्यंत नवीन ऑनलाईन मागून द्यायचं मला लागतं स्टँड मला लाईव्ह स्टँड लागतं मागून 7,500 वापर फरक आहे ना त्याच्यात फरक आहे माझ्यात त्यांनी कसं थांबले तसं पूर्ण घे अण्णा आहेत आपल्याला आपण कशाला टेन्शन घ्यायचं अण्णाच्या पाठीशी आपण अण्णा पुढं अण्णांना चॉकलेट द्यायचं अहो घोषणा कशा व्हायला पाहिजे नेता अण्णाला दे रे मी खात नाही असलं काय घोरट खात नाही मी बुक्स तसलं काय मावा 10 सेकंदाची क्लिप टाका मोबाईल सर्वांना जय महाराष्ट्र। मी समर्थ बिराजदार युवा सेना शहर सचिव तथा मान्य भरतशेठ गोगाल युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष या नात्याने आमचे नेते गोरगरीब जनतेचे कैवारी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांखातीर एक इच्छा आहे की नामदार भरतशेठ गोगाल यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री लवकरात लवकर 15 ऑगस्ट रोजी करण्यात यावे व त्यांना शेठ हे गोरगरिबांचे शेठ असून त्यांना समस्त रायगड जिल्हा नसून महाराष्ट्रातून असंख्य कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे या महाराष्ट्रात संबंध महाराष्ट्रात आहेत। तरी आमची कळकळीची विनंती असून संबंधित या विषयावरती आत्ता एखादा आमच्या रक्ताने स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन भेटून निवेदन देणार आहे। इथून पुढे जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर महायुतीच्या सरकारमध्ये आमचे नेते असतील अन्यथा अजितदादा असतील या सर्वांना भेटून आम्ही रायगड जिल्ह्याचे पालकत्व भरतशेठ गोगाले साहेबांनाच देण्यात यावे ही आमची इच्छा नसून तर असंख्य महाराष्ट्रातून असंख्य भरतशेठ प्रेमींची इच्छा आहे। अन्यथा महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीनं जे काय होईल ते आम्ही जबाबदार नसून ते महायुती सरकार जबाबदार राहील। आम्ही महायुतीचे घटक पक्ष असून देखील हे आम्हाला आंदोलन करण्यात येत आहे ही आमची नामुष्की आहे। भरतशेठ हे गोरगरीब जनतेचे शेठ आहेत। आज रायगड जिल्ह्यात नसून महाराष्ट्रात असंख्य कार्यकर्ते असंख्य वृद्ध महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील भरतशेठवर प्रेम करणार आहेत। याची दखल सरकारने लवकरात लवकर घ्यावी अन्यथा वेगळ्या पद्धतीनं आम्ही उत्तर देऊ। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांना आमची कळकळीची विनंती आहे की येत्या 15 ऑगस्ट रोजी माननीय भरतशेठ गोगाले यांना रायगड जिल्ह्याचे पालकत्व देऊन सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छा आग्रह खातीर त्यांची इच्छा पूर्ण करावी। अन्यथा आज एखादं
माझ्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलेलं आहे. इथून पुढे हजारो महाराष्ट्रातून पत्र एकनाथभाई व देवेंद्र फडणवीस साहेबांना पडतील व याची काळजी सरकारने घ्यावी ही माझी नम्र विनंती.